महाराष्ट्र भूमी संतांची भूमी, कला गुणांची भूमी, बळीराजाची भूमी, सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली आणि कोकणच्या वाऱ्यात कणखर झालेली ही भूमी, जिथे दगडालाही आठवण आहे आणि मातीला स्वाभिमान आहे. इथं जन्माला आलेल्या पिढ्यांनी कधीही आपली मस्तक झुकवली नाही. त्यांनी फक्त आणि फक्त झुंजलेली आणि हा महाराष्ट्र लढवत ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आजही महाराष्ट्रातल्या घराघरात घेतलं की लहान लेकरू सुद्धा आपसुकच जय म्हणतं. महाराजांचं आयुष्य केवळ 18,306 दिवसांचं, पण या काळात त्यांनी महाराष्ट्राची संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकली. या भूमीला दिशा दिली, स्वाभिमान दिला आणि स्वराज्याचा नवा अर्थ दिला. त्यांच्याच पायावर पाय ठेवत धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी या महाराष्ट्र भूमीसाठी 40 दिवस अमानुष अनन्वित अत्याचार सहन केले आणि बलिदान दिलं. पण ते बलिदान शेवट नव्हतं. त्या बलिदानानंतर महाराष्ट्र अधिक पेटून उठला. पुढे छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी आणि थोरले शाहू छत्रपती यांनी हा महाराष्ट्र झुंजवत ठेवला, लढवत ठेवला, टिकवून ठेवला. खरं सांगायचं तर इतिहासाची पानं जितके आपण उलगडत जातो तितका तो इतिहास अधिकच गुढ, अधिकच तेजस्वी भासू लागतो. प्रत्येक पानाखाली दडलेली असते एखाद्या दुर्लक्षित पराक्रमाची कहाणी आणि अशाच अनेक कहाण्यांपैकी एक चिपळूणमधील गोवळकोटची ती ज्वलंत घनघोर लढाई, गोळे घराण्यातील तब्बल 11 पराक्रमी योद्ध्यांची ही अमर कहाणी. ज्या भुजंग जो धन्य उठो तलवारों की धार, गोवळकोट के जलवे मराठा की जयकार, गोवळकोट के जलवे मराठा की जयकार. चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी वाशिष्ठी नदीचे नैसर्गिक संरक्षण आहे, तर उरलेल्या बाजूला खंडर खोदून किल्ला बळकट केला होता. चिपळूण हे प्राचीन काळात बंदर म्हणून प्रसिद्ध होतं. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली. इसवी सन 1660च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला व गोवळकोट हे किल्ले जिंकले व त्यांची नावे गोपाळगड व गोविंदगड अशी ठेवली. पण महाराजांनंतर परिस्थिती बदलली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1689 मध्ये गोवळकोट पुन्हा सिद्धीच्या ताब्यात गेला. हे सिद्धी म्हणजे खरं तर सिद्धी 7 आफ्रिकेतून आलेले शत्रू, त्यांना हापशी म्हणून ओळखलं जायचं. कोणाशीही हात मिळवणी करून सागरी किनारपट्टीवर सत्ता टिकवतात हीच तर त्यांची खरी नीती होती. निजामशाही, हुकुमशाही, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज, डच, मुघल या सर्वांची ते तह करायला तयार असायचे.
विमानच नव्हता. एका बाजूला समुद्राच्या खाऱ्या धारांना तोंड देत उभा असलेला हा किल्ला, तर दुसऱ्या बाजूला किनारपट्टीवरील व्यापारी मार्ग. सर्व परिस्थितींना तो कणखरपणे सामोरा जात होता. आणि हीच परिस्थिती साताऱ्यात असलेल्या आपल्या थोरल्या शाहू छत्रपतींनी गांभीर्यानं पाहिली. गोवळकोट फक्त एक किल्ला नसून तो सागरी स्वराज्याचा कणा आहे हे जाणून होते. म्हणूनच त्यांनी पुण्यातील त्या महान पराक्रमी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी सोपवली. ही काय फक्त एक सामान्य मोहीम नव्हती बरं का. ही तर हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठा आणि तमाम कोकणची राष्ट्ररचना जिंकण्याचं काम होतं. आणि मग प्रश्न उभा राहिला, या मोहिमेवर कोण पाठवायचा, कोण असा मावळा, कोणता सरदार जो सिद्धीच्या धूर्त साधनाला ओळखून त्याचा छेद घेईल. हे काम सोपं नव्हतं. गोवळकोटच्या दिशेने येऊन शत्रूला टक्कर देऊन त्याचा पराभव करून मग चिपळूणच्या या गोवळकोटच्या मातीत भगवा फडकवणं ही काही सहज करणार नाही. हे मोठं जिगरीचं काम. काळ्या मुक्त अंधारात तो कुंभारली घाटवाटा पार करून कोकणात उतरायचं हे साधं काम नव्हतं. रस्त्यावर धुक्याच्या चादरीतून पावलाने वाट काढणं म्हणजे केवळ शारीरिक धैर्य नव्हे तर हृदयाची धाडसी इच्छा हवी. अशा वेळेस फक्त जिगरबाज मराठा सरदारच हवा, तोच जो अंधाराच्या गरमातही प्रकाश शोधू शकेल. मात्र हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देण्याचा जो संस्कार होता, ज्यांनी चारही छत्रपतींसोबत निष्ठा राखून हिंदवी स्वराज्याला साथ दिली, तो सरदार आठवला. होय, अगदी तरणा पांड बंदगडी गोळे घराण्याचा जिगरबाज मावळा. त्यांनी ठरवलं गोवळकोट हिंदवी स्वराज्यात आणून तटावर भगवा फडकवायचा आणि गोवळकोट शाहू छत्रपतींच्या पायाशी अर्पण करायचा. ही महत्वाची जबाबदारी गोळे घराण्यावर येऊन ठेपली होती. ज्या घराण्याने अनेक लढाया पाहिल्या होत्या, रक्त सांडलं होतं आणि बलिदानांना कधीही पाठ फिरवली नव्हती. तेव्हा डोळ्यासमोर उभा राहिला अवघ्या 24 वर्षाचा तरुण बंदगडी सरदार आनंदराव गोळे, तलवारबाजीत पारंगत आणि एका दमात 5,000 जोर बैठका मारणारा आणि मावळ्यांची ताकद जोडणारा हुकमी मल्ल समोर उभा राहिला. कल्पना करणं सर सोपं नव्हतं. तो इतका धाडसी, तरबेज आणि तेजस्वी होता की त्याच्या एका पावलातूनच वीरतेचा प्रकाश निघत होता. अर्थात सरदार आनंदराव गोळे उभे राहिले की त्यांची शरीरयष्टी जणू स्वराज्याच्या रणभूमीवरून उतरलेली एखादी प्रतिमाच होती. वय फक्त 24 वर्ष, पण त्यांची ती उंची साधारण 6 फुटापेक्षा कमी नव्हती. आणि तगडी वजा मजबूत खाते, घट्ट गळा आणि परिपूर्ण छाती यामुळे तो एकच भयंकर प्रतिमा देत होता. त्याचा पाठीचा मणका, खांद्यापासून हातापर्यंतची मांसल रेषा, तलवार धरण्यासाठी तयार झालेले प्रत्येक स्नायू हे सारे जणू एका युद्ध कलेसाठीच घेतलं होतं. कोकणातल्या राष्ट्रयात्रेच्या बोलण्यासाठी
वाचायला सुरुवात केली. थोड्याच वेळात आनंदरावांना समजलं पण लकोटा हातात घेऊन त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरुवात केली. थोड्याच वेळात आनंदरावांना समजलं गोवळकोटची मोहीम ही मोठी जबाबदारी आहे. हसत हसत लकोटा त्यांनी पुन्हा गुंडाळला आणि मोहिमेच्या तयारीला लागले. त्या रात्री पिरंगुट गावातल्या मंद दिव्यात बैठक रंगली होती. होती गोळे घराण्याचे 10 बंधू. त्यांच्या डोळ्यात ठाम निश्चयाचा तेज आणि मध्यभागी बसलेला आनंदराव गोळे जणू रणभूमीवर उतरायला तयार असलेल्या सैनिकासारखे उभे होते. आनंदराव म्हणाले, बंधूंनो, आपल्या गोळे घराण्याचं रक्त म्हणजे हिंदवी स्वराज्याचं बळ आहे. आज छत्रपती शाहू महाराजांनी आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती फक्त एक मोहीम नाही, ही तर एक प्रतिज्ञा आहे. हा गोवळकोट परत मिळवायचा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांत करायचं. समोर बसलेले गोळे बंधू एकमेकांकडे पाहत कानोसा घेत होते. कोणाच्याही डोळ्यात भीती नव्हती, फक्त ते चाचमध्ये तेज होतं. त्यापैकी धाकटा भाऊ उठून म्हणाला, दादा, या देहाचं काय? तो तर मातीला जाईलच, पण हिंदवी स्वराज्याचा भगवा जर गोवळकोटावर फडकला तर ही मातीही धन्य होईल. त्यावर आनंदराव कडकन उठले, हातातली तलवार मुठीत पकडली आणि म्हणाले, मग ठरलं, पहाटेचा सूर्य उगवेल तेव्हा आपण निघायचं. ही लढाई फक्त गडासाठी नाही, ती आपल्या अस्तित्वासाठी आहे. आपल्या नावाचा उच्चार पुढच्या पिढ्या अभिमानानं करतील आणि तो दिवस म्हणजे आपला विजय असेल. 11 गोळे बंधूंनी एकाच वेळी हातात तलवार उंचवली. जय भवानी, जय शिवाजी या आरोळीनं संपूर्ण पेरंगुट गाव दणाणलं आणि गोवळकोटच्या दिशेनं निघालेलं मावळ्यांचं स्वराज्याचं वादळ इतिहासात कोरलं गेलं. आनंदराव यांनी सर्व भावांना एकत्र बोलवून मोहिमेचं महत्व पटवलं होतं. तातडीनं गोवळकोटच्या मोहिमेला निघण्याचा आदेश दिला गेला. सर्व गोळे बंधू सरनोबत पिलाजीराव गोळे यांच्या समाधीपुढे नतमस्तक झाले आणि संपूर्ण वातावरणात एक अवर्णनीय गंभीरता दाटली होती. मंद वारा वाहत होता. झेंडूच्या फुलांचा सुगंध आणि अगरबत्तीचा धूर आकाशात विरत होता. आनंदरावांनी समाधीकडे पाहिलं, जणू त्या थंड दगडातूनच पूर्वजांचा श्वास जाणवत होता. डोळ्यात अश्रू नव्हते, पण मनाच्या तळाशी एक ज्वालामुखी दडला होता. त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं, आजोबा, तुम्ही या स्वराज्यासाठी जगलात, त्याच्या स्वराज्याचा झेंडा पुन्हा फडकवायचा आहे. तुमची शपथ माझ्या रक्तात आहे. सभोवती उभे असलेले गोळे बंधू ही नतमस्तक झाले. क्षणभर त्या समाधीवरची दिव्याची ज्योत जोराने लवलवली. स्वराज्याच्या भूमीत गोळे घराण्याची ओळख अमर करा असं म्हणत आनंदराव निघाले. आनंदरावांनी माती उचलून कपाळाला लावली आणि आपल्या 10 बंधूंना घेऊन ते मोहिमेसाठी सज्ज झाले. त्यांच्यासोबत अनेक मावळे होते. सातारा प्रांतातून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात ही सर्व मंडळी त्यांच्या सोबत असलेले सर्व मावळे कुंभारली घाट मात्र उतरत होते. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात घाटावर सर्वत्र शांतता पसरली होती. सुईसारखी थंडी हाडांमध्ये शिरत होती. वाऱ्याचा कुजबुजणारा सरसरीत झाडांचे पाने आपापसात कुजबुज करत होती. दूरवरून येणाऱ्या ढगांच्या रांगेत थंडगार रात्रीचा श्वास घेत होती. घाट माथ्यावर झोपलेल्या प्राण्यांच्या हालचाली ऐकू येत होत्या आणि तारीख होती 4 ऑक्टोबर 1733. आता फक्त एक दिवस उरला होता. 4 ऑक्टोबरच्या गुरुवारच्या दिवशी ठरलेल्या नियोजनानुसार सर्वजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते आणि इतिहास तयार होण्याच्या क्षणासाठी प्रत्येक मावळा सज्ज झाला होता. काशी बंदर बाजूने पुढे जायचं. गोरगड हिराबराव दळवीकडे होतं, तर राजेश्री गंगावराव, राजेश्री दादा हे मोपा बाजूने सिद्धीला बाहेर काढणार. तर कनेश्वर डोंगराच्या बाजूने येसाची गायकवाड, धनाजी थोरात, खासबारदार विजयजी परगे आणि त्यांच्यासोबत 50 बंदूकधारी आणि परदेशी अशी मंडळी होती. अर्थात गोवळकोटचा अगदी जवळच असलेला काशी बंदराकडे काही मराठ्यांनी जाण्याचा निर्धार केला होता. कुणी म्हणत होतं आपण सिद्धीला गडाच्या बाहेर खेचून आणू, तर कुणी दुसऱ्याच्या आवाजात म्हणालं, यवना पहाटे व्हायला आली होती. आनंदराव आणि येसाजी यांनी खंदक वर चालवत थेट गुडचाकडे जायचं आणि मुख्य दरवाजा वर हल्ला करायचा. गडाच्या डाव्या बाजूच्या खडकावरून चढून एकच जोरदार हल्ला करून शत्रूचं मनोधैर्य खिळखिळ करायचं. एवढा
निश्चय होता. या लढाईनंतर जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा त्याची पहिली किरण आपल्या भगव्यावर पडली पाहिजे असं म्हणत मावळ्याने हात उंचावत छत्रपतींचा जयघोष केला. थंडीनं अंग गोठवलेलं रात्रीचा काळा पडदा अजूनही सह्याद्रीवर नाचला होता. आकाशात फिकट चांदणं चमकत होतं. अशा थंडीच्या थरथरच्या रात्रीतही मराठ्यांनी छत्रपतींचं स्मरण केलं. जय भवानी जय शिवाजी असं म्हणत ते हात जोडून उभे राहिले. मिळेल ते खाऊन कोरड्या भाकरीवर पाणी घेत कमरेला बांधलेली संशिरी डोक्याला घट्ट गुंतळलेले पागोटे आणि पाठीवर कणखर बांधलेले स्वराज्याचा तो ढाल या सगळ्यांनी सज्ज झालेले ते मावळे आज जिंकणार होते हिंदवी स्वराज्याचा जो अभेद्य गोवळकोट शिवरायाने स्वतः घडवलेले हे मावळे सैन्याने ओळखलेले कितीला काय घाबरणार. त्याच्या नजरेत फक्त भगवा झळकत होता. मराठी वाघासारखे झडप घालण्यासाठी सज्ज झाले होते. साडे झोडपत उडवत डोकं तळ्यावरून उतरत ते गडाच्या दिशेने सरकू लागले. पण मुगवणीची इतिहासाची पाळवण कोणती जाणारी 5 ऑक्टोबर 1733 ची शुक्रवारची पहाट. भूतो न भविष्यते संपूर्ण चिपळूण अजूनही शांत काळ झोपेत होतं. पाखरं घरट्यात डोळे मिटून बसली होती तर दूर कुठंतरी कोकणा पहाटेचा पहिला आलो देण्यासाठी सज्ज झाला होता. आकाशाच्या कडेवर तांबड्या झळा पसरू लागल्या. सूर्यकिरणांची पहिली झेल गोवळकोटच्या तटावर अलगद पडत होती. तर इतिहास पुन्हा श्वास घेणार होता. पण इतिहास त्या शांततेचा भेद करून एक आरोळी चेपवली. प्रतिध्वनी सह्याद्रीला हसावून गेला. पण महादेवची मराठ्यांची गर्जना जणू वीट करण्यासाठी गडावर आलेली. क्षणाचे रणगंगन वाजलं. तलवारीच्या चमकलेला तारा तालाची धडक कोपाचे गडगडा घोड्याच्या कापाचा आवाज आणि रणशिंगाचा नाद संपूर्ण आकाश कापून गेला. पुढे लोट उडू लागले. अंतराचे लोक लांतर झळाळले. मराठे वाघासारखे जवळचे पावले. प्रत्येकाचा हातात तपशिरी होत्या आणि कापाकापी सुरू होती. सगळे सरदार मावळे विषयाने लढत होते. नुसती दुमश्चक्री सुरू होती. नुसती किती जल महिलांचे उगरजेव कोपण की आग बसताई धरती फटी नवदर्शरायो पण बोलत न डर पाए कवच खटक्यो क झलक्यो शिवन की चाल दरियो जय जय शिवराय ध्वनी उठी शत्रुदल तनेक न रहियो शत्रुदल तनेक न रहियो. गडावरून सुद्धा तोफांचा मारा सुरू होता. कोपण सरकी जेंजरांचा मारा शत्रूकडूनच होत होता. आपल्यापैकी कोणाचं तरी डोकं फुटत होतं तर कोणाला तरी गंभीर जखमा होत होत्या. पण मराठी काय कापायला तयार नव्हते. नुसती कापाकापी हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी एवढंच काय ते चालू होतं. आनंदराव आणि त्यांचे 10 चुलत भाऊ तुफानी लढत होते. आनंदरावांची तलवार तर आपल्यातून सुरू होती. आनंदरावांची तलवारबाजी पाहून जुने सोबत असलेले सरदार म्हणत होते अरे हा तर दुसरा पिलाचे आहे. किती माणसं कापली असतील किती नाही. स्थितीचं आज काही खरं नव्हतं. पण आपल्याकडची माणसं पण काय म्हणता हुतात्मा होत होती. एक एक पहाटा रणांगणात उतरत होता. अरे त्याचा भगवान श्री विष्णूंचा सुदर्शन चक्र शत्रूच्या सेनेत फिरावा. तसेच हे मावळे वादळात सारखे फिरत होते. प्रत्येक तलवारीच्या गावात गडगडाट प्रत्येक आरोळीत आकाश हलत होतं. मराठ्यांचे हे रणंगण म्हणजे जणू भिकरी शत्रूवर फिरत शेपावर शत्रूला कापत शत्रूवर घाव घालत होती. पण त्या क्षणी भीतीनं गडाच्या तटबुर्जावरून तोफांचे तुफान वार उडवले. आकाश तरलं भूमी तरली आणि रणगण रक्तानं लाल झालं. गोळ्यांनी मराठ्यांनी शिळा नारळ सारख्या फुटू लागल्या. अनेक मराठा वीर गंभीर जखमी झाले. रणांगणात त्यांच्या अंगावर रक्ताचे फवारे उडत होते. पण तरीही मराठ्यांच्या डोळ्यात पराभव नव्हता. होता तो फक्त हिंदवी स्वराज्याचा तेजोदिश. त्या क्षणी सर्वांच्या मध्यभागी उभा होता 24 वर्षांचा त्यांचा बाण सरदार आनंदराव कोळी. त्याच्या हातातली संशय शत्रूच्या रक्तानं मागली होती. पण तिची धार अजूनही तशीच चकाकत होती. त्याचसोबत त्यांचे 10 गोळे बंधून संपूर्ण रणभूमी त्यांच्या शौर्यानं उजळली होती.
भीती वाजलेला अहंकारी शत्रू अजूनही त्याच्या सैनिकांना ओरडून प्रेरित करत होता. अरे लढा, मराठ्यांना मागे ढकला. बोट थरथरत होता पण झुकत नव्हता. देवळकोटच्या माथ्यावर युद्धाचा गडगडाट घुमत होता. दुर्गट आकाशात धुळीचे लोट नाचत होते. तुपांचे गर्जन आणि हर हर महादेव या आरोळ्या एकत्र येऊन सह्याद्री हलवत होत्या. आनंदरावांचे 5 चुलत भाऊ मातृभूमीच्या रक्षणासाठी झुंजताना शत्रूच्या तलवारीशी भिडताना धारातीर्थी पडले. समोरच्या रणभूमीवर धारातीर्थी पडलेले चुलत 10 गोळक बंदूक त्यांचं शरीर रक्तानं मागलेलं आनंदरावांनी पाहिलं. आनंदरावांच्या डोळ्यात आता आग पेटली होती. त्यांनी कमरेचा पट्टा घट्ट केला. दुसरी समशेर ज्ञानातून उपसली आणि क्षणभर सापड डोक्याला मांडलेला पागोटा काढला. त्यांच्या नजरेत क्रोधाचा समुद्र उसळला होता. अवघड रणांगण जळत होतं. पुराण आणि रक्तानं मिसळलेली ती हवा तलवारीच्या टकरीनं जणू वीज करागत होती. 5 चुलत गोळे बंधूंचे प्राणरही देव पाहून त्यांच्यातील योद्धा जागा झाला होता. आनंदराव यांच्या समशिरीनं एक घाव करीत शत्रूचं शिर उडवत होते. आनंदरावांच्या प्रत्येक हालचालीत वीज चमकत होती. प्रत्येक झेपेत सिंहाची गर्जना दडली होती. पण जणू त्या क्षणी आनंदराव मानव नव्हते, ते तर सर्वगत पिलाजीराव कोळे यांच्या स्वप्नाचा जिवंत अवतार झाले होते. या लढाईमध्ये खास भारतारांनी आणि परदेशांनी खूपच मेहनत केली. राजश्री गंगाधर आणि राजश्री महालची गाडगी, कुंज हजारी, प्रताप हजारी, प्राणनाथ हजारी, कंठ हजारी, गंगाराम हजारी यांनी खूप शर्त केली. सिद्धीकडील 2-4 माणसं ठार पडली आणि काही जखमी झाली. खास भारतात सिद्धोजी बर्गे, सयाजी पंत, रायाजी पांगा, राजश्री दादा, राजेश्री हेमाजी पंत, हिम्मत बहादूर चव्हाण, वरहाजी थोरात, राजश्री मायाजी पडतरे, प्रतापजी सावळे, जन्मा नाईक, रायाजी हडतर, अनुभवजी गलाटे आणि गावची गलाटे असे कितीतरी ज्ञान आणि अज्ञात मराठा वीरांनी पराक्रमाची शर्त केली. त्या क्षणी गोवळकोटच्या भूमीत शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचं मिश्रण तयार झालं. त्याच्या पुढच्या पिढ्यांना सांगावं, मराठा मेला तरी सिंहास सारखाच मरतो. जोपर्यंत काशी बंदर पडत नाही तोपर्यंत ही लढाई जिंकणं आनंदराव गोळे यांना अशक्य होतं. कारण त्या बंदरातूनच सिद्धीला श्वास मिळत होता. तोच त्याचा जीवाचा दोर होता. सकाळची ही रक्तरंजित पहाट दूरवर समुद्रावर पांढरे भुरकट लोट उसळले आणि त्यातूनच 5 गर्भदेव खाण्यात येताना दिसली. काशी बंदरातून येणारी ती मदत जरूर रणातल्या जखमेवर उचलेलं मीठ. सिद्धीचा आत्मविश्वास पुन्हा फुलला. त्याने गडाच्या बुरजावरील तोफा वळवल्या आणि धूड आणि दगडणारे तोफांचे गोळे मराठ्यांच्या अंगावर आदळत होते. सिद्धी बंदुकीच्या साह्याने मराठ्यांना टिपू लागला आणि घात झाला. तो क्षण काळजाला भिडला. सिद्धीच्या गोळीबारात आनंदरावांचे उरलेले आणखी 5 चुलत बंधू धारातीर्थी पडले आणि त्यांच्या छातीत शेवटचा श्वास गडाच्या मातीत मिसळला. त्यांचे रक्त गडाच्या दगडावरून ओघळत पायाशी सांडलं आणि हा गोवळकोट धन्य झाला. कारण या कुशीत हिंदवी स्वराज्याचे रक्षक अखेरचे डोळे मिटत होते. आनंदराव गोळे या 5 धारातीर्थी पडलेल्या बांधवांकडे पाहत क्षणभर चमकले. साक्षात त्यांची गर्जना केली आणि आजोबा सर्वोबत पिलाजीराव, तुमचं रक्त अजून जिवंत आहे. आज या सिद्धीला दाखवतो, मराठ्यांचा प्राण गेला तरी आत्मा अजून कसा लढतो. पहाटे 6 घंटा ही लढाई चालू होती. स्वतः बुरजावरून सिद्धीचा आणि त्याचा वजीर आनंदरावांचे पराक्रम पाहत होता. शत्रूच्या टोपांची कडकड आणि तलवारींची ठिणगी आकाशात उडत होती. या दुरात त्या लाल भडक पहाटेच्या उजेडात उभे होते सरदार आनंदराव गोळे. लालबुंद झालेले, रक्ताने ओटकलेले, त्यांच्या मनगटात हत्तीचं बळ जातलं होतं. तलवारीची मोठ घट्ट पकडून त्यांनी रणात गर्जना केली. गोळीबारानं मरेल पण मागं हटणार नाही.
जयघोषांचा नाद अजूनही हवेत घुमत होता. सरदार आनंदराव कोळे छातीत तग करून उभे होते. त्यांची नजर अजूनही निर्धाराने भरली होती. शत्रूची प्रत्येक हालचाल ते पाहत होते. अचानक त्याच्याकडे एक ठिणगी चमकली. हवेचा धडका बुडवणारा एक झटका, एक आवाज. पहाटेचा काळोख आणि धुराचा फडका त्या क्षणाला कापून गेला. रणभूमीच्या त्या गर्जने एक तबकलेला क्षण आला. वाऱ्याने दूर हलका गेला आणि रणात उभे असलेले मावळे स्तब्ध झाले. एक आवाज त्यांना, बंदुकीतून गोळी सुटली. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. ती गोळी थेट आनंदरावांच्या छातीत घुसली. शरीर एक पाऊल मागे ढकललं गेलं, पण नजरेतला तो तेज, तो अंगार क्षणभरही मंदावला नाही. रक्ताची उष्ण धार वगळत होती आणि धार जणोगराच्या मातेत तृप्त करत होती. आणि गोवळ गोळ त्या क्षणी थरथरला. आनंदराव हळूच कोसळले. मात्र तलवार, तर त्यांची तलवार अजून त्यांच्या हातात घट्ट पकडलेली होती. पोटावर तरतरत शब्द आले, गड्यांनो, मागे हटू नका, लढा, कर झुजवा, भगवा फडकवा, हा गोवळकोट शाहू छत्रपतींच्या चरणी अर्पण करा. खाली कोसळलेल्या आनंदराव त्यांचे डोळे उघडत होते. त्यांनी वर पाहिलं तर त्यावर उभा असलेला तो सिद्धी त्यांच्या नजरेत भरला. आणि त्या नजरेच्या ज्वालेने सिद्धीच्या अंगात घाम फुटला. रक्ताने बागलेल्या ओठावरून एक बुजबुज बाहेर आली. लढवय्या तात्या आमची, विल्सन रोबर्ट पिलाजीरावांचे बंधू आम्ही. इतकंच म्हणून त्यांनी शेवटचा श्वास घेतला. लालसर मावळला होता. कारण या पहाटे या भूमीनं 11 पराक्रमी गोळेबंधूंचं बलिदान पाहिलं होतं. हिंदवी स्वराज्याची एक जिद्द पुराशी बाळगून हा पिलाजीचा नातून लढत होता. शेजारी लढत असलेले खंडोजी जाधव, बापूजी कराडकर यांनाही गोळ्या लागल्या होत्या. पण ते स्वराज्यासाठी कामे आले होते. अखेर 6 घटका तलवार चालवून गोळे घराण्याची लढवल्या ओळख कायम ठेवत सरदार आनंदराव कोळे यांनी देव ठेवला. पराक्रमाची शर्त केली होती. कोळे घराण्यातील या लढाईत 11 जण हुतात्मे झाले होते. स्वराज्यासाठी हुतात्मा होणं ही गोष्ट काही सर्वोपत कोळे मंडळींना नवीन नव्हती. कोळे घराण्याचं नाव काढलं, स्वराज्यासाठी रक्त साठवलं. त्यांच्या रक्तानं या गोवळकोटची माती पवित्र झाली. त्यांच्या निष्ठेनं हा गोवळकोट अमर झाला होता. जहा गिरियो वीर गोळा कोळी, तहा गंध बाथी उठी.
धरती बोली हे मम पुत्रा तू अमर भयो आज रुचि शौर्य गाथा गुंजे आज भी कोकण के पावन में गोवल कोट बोले कहर हो जय गोल्डे जय स्वराज्य धरण में जय स्वराज्य धरण में. नवरात्रीची वेळ होती. किरणकोट गावात उत्सवाचा निनाद असायला हवा होता. कोणताशे आरत्या आणि देवीचा जागर हवा होता. पण त्या दिवशी किरणकोट गावात शोभकळा पसरली. दुपारची सूर्यकिरणं मातीवर तडून पडे होत होती आणि गावाच्या प्रवेशद्वारापाशी स्तब्ध जन समुदाय उभा होता. हेच ते पिरंगुट इतिहासातल्या खोल शिरलो तर ही भूमी पराक्रमाची, भक्तीची आणि निष्ठेची साक्ष देणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या गावाचं नाव घेतलं जातं. जिथे हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनोकर नरवीर पिलाजी गोळे यांचं जन्मस्थान आणि समाधीस्थान आहे. त्या धारातीर्थी पडलेल्या गोळे घराण्यातील 11 बंधूंना आणलं गेलं. गोवळकोटच्या या लढाईची किंमत त्या 11 देहांनी मोजली होती. त्यांचं नाव कुणी दगडावर कोरलं नाही, पण त्यांच्या रक्तानं हा किल्ला कायमचा लिहिला गेला. या 11 बंधूंच्या त्या